माझ्याकडे बघा आता हे आहे आपलं कॉपरचं वायर जे एका सिरिंजच्या भोवती गुंडाळलेलं आहे. आणि हे कोणतं इलेक्ट्रिकचं वायर आहे, कोणतं कॉपरचं वायर आहे, तर 34 गेज किंवा ज्याला आपण 34 गेजचं म्हणतो, अगदी पातळ असं बारीक असं कॉपरचं वायर आहे. 34 गेजचं आहे. आणि याचे किती राऊंड दिले आहेत, तर नियर अबाउट 500 राऊंड या सिरिंजच्या भोवती मी दिलेले आहेत. 500 राऊंड 34 गेजचं वायर आणि त्याच्या दोन्ही टोकांना जोडलेला एलईडी. राईट. ओके. बरं, हे झालं. आता याच्यातनं आपल्याला कळेल की नाही इलेक्ट्रिसिटी फ्लो होते का नाही ते. जेव्हा जेव्हा हा बल्ब पेटेल, जेव्हा हा बल्ब ग्लो करेल, तेव्हा आपल्याला कळेल की इलेक्ट्रिसिटी होते आहे. बरं, मग मी जसं म्हटलं होतं की आपल्याला मॅग्नेटच्या साह्याने इलेक्ट्रिसिटी निर्माण करायची. मग मला मॅग्नेट लागेल. माझ्याकडे निओडायनियमचं मॅग्नेट सगळ्यात पॉवरफुल मॅग्नेट आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. मग तेच मॅग्नेट मी घेतलं की जे सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे. बरोबर, ते मॅग्नेट घेतलं, या सिरिंज मध्ये टाकलं. बरं, आता लाईट लागतोय का, ग्लो करतोय का? नाही. मग आपण म्हटलं होतं की मॅग्नेटचा उपयोग करायचा आहे आणि आपल्याला त्याचा उपयोग करून इलेक्ट्रिसिटी निर्माण करायची इलेक्ट्रिसिटी. किंवा ती होते का ते बघायचंय. मग मला सांगा बरं, मी आता काय करू की जेणेकरून याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी निर्माण होईल. काय काय करता येईल बरं, काय काय पॉसिबिलिटीज आहेत, काय काय शक्यता आहेत, जरा थोडा विचार करून डोकं लावून काहीतरी तुम्ही सांगा. तुम्हाला जे वाटतं ते मी ते करून बघतो. येस, सांगा. आपल्याला ट्राय करायचंय, ट्रायल अँड एरर बेसिस वरती जाऊयात आपण. ट्राय करायचं, नाही जमलं सोडून द्यायचं, पुढचा ट्राय करायचा. थॉमस एडिसन आठवतो ना, 100 वेळेस प्रयत्न केल्यानंतर मग एकदा बल्ब पेटला होता. आणि मग त्याला लक्षात आलं की अरे बल्ब अशा पद्धतीने पेटतो. मग त्याला विचारलं कोणीतरी, अरे तू एवढे प्रयत्न केलेत, 100 अटेम्प्ट केलेत, मग त्याचं काय? तो म्हणाला, मला 100 असे वेगवेगळे मार्ग माहीत झाले की ज्याने बल्ब पेटत नाही. मला एक मार्ग शोधायचा आहे की बल्ब पेटतो, पण त्याच्यासाठी 100 मार्ग मला वेगवेगळे असे माहीत झाले की त्याने बल्ब पेटत नाही. त्याच्यामुळे आता तुम्ही पण सांगा की मी काय करू की ज्याने हा बल्ब पेटेल, त्याच्यात इलेक्ट्रिसिटी निर्माण होईल, जनरेट होईल. येस. येस, हा येस आदिराज, बोल बाळा. सर ती ती कॉप कॉपर वायर आहे ना, हा ती जरा ती तर थोडीशी घासा आणि त्या घासल्यावर ना ते निओडायनियम मॅग्नेट आहे ना त्याच्या नॉर्थ आणि साऊथ पोलला चिटकवा. ओके. बर, कॉपर वायर घासा. बरं, त्याचे जे एंड्स आहेत ती घासून घ्या असं तो म्हणतोय. बरं, मी माझ्याकडे सँड पेपर आहे, ते सँड पेपरचा उपयोग करून ते कॉपरचं जे वायर आहे ते मी घासतो असं मला रुद्र म्हणतोय. तर मी ते घासतो. हा. आणि हे जे याचे नॉर्थ आणि साऊथ पोल याला जोडायचे असं म्हणतो. ठीक आहे, इकडे हा नॉर्थ आणि इकडे हा साऊथ असं मी जोडतोय. बघा, पेटतोय, ग्लो करतोय. नाही. नाही. ओके, म्हणजे रुद्रने सांगितलेली टेक्निक काम करत नाहीये. ठीक आहे, आपण दुसरी ट्राय करू, दुसरी बघू. हा यस वरद, बोल बाळा. सर ते मॅग्नेट त्या सिरिंज मध्ये घालून असं हलवायचं. ओके, ते मॅग्नेट या सिरिंज मध्ये घालून हलवायचं असं आपलं वरद म्हणतोय. ओके, आपण ट्राय करू. आपल्याला काय, आपल्याकडे साहित्य आहे, फक्त प्रयोग करायचा, कृती करायची. दिसतोय बल्ब ग्लो करताना? हो सर. हो सर. हो सर. हो येस सर. सर. सगळ्यांना दिसला? येस हो सर. सर. ओके, म्हणजे वरदने सांगितलेली कृती चालली, तिने काम केलं, त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी निर्माण झाली. आता प्रश्न येतो का, असं का झालं बरं? सर मॅग्नेटिक फील्ड चेंज होते. हा, बरोबर, अगदी बरोबर. ज्या वेळेस आपण मॅग्नेट फिरवतो त्यावेळेस तिथलं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्ड कंटिन्युअसली चेंज होतं. काय होतं? कंटिन्युअसली. आपण मागे पुढे करतोय, मागे पुढे करतोय, सतत करतोय ना, सतत करतोय. त्याच्यामुळे सतत कंटिन्युअसली तिथलं मॅग्नेटिक फील्ड चेंज होत असतं. आणि सतत बदलणारं मॅग्नेटिक फील्ड, कंटिन्युअसली चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड जनरेट्स इलेक्ट्रिसिटी.
कंटिन्युअसली चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड जनरेट्स इलेक्ट्रिसिटी. सतत जर का मॅग्नेटिक फील्ड बदलत असेल, सतत जर का चुंबकीय क्षेत्र, चुंबकीय फोर्स कंटिन्युअसली बदलत असेल, तर तिथे विद्युत धारा निर्माण होते. आणि हे आपल्याला कोणी सांगितलं? मायकेल फॅरेडे. कोणी सांगितलं? मायकेल फॅरेडे नावाच्या शास्त्रज्ञाने आपल्याला सांगितलं की जर का तुम्ही एखाद्या ठिकाणी सतत चुंबकीय क्षेत्र, मॅग्नेटिक फील्ड सतत बदलत राहिलात तर त्या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी निर्माण होताना दिसेल.